सुकेशिनी आठवले ना, मला पण आठवले, या मला भेटल्या होत्या नांदेडमध्ये. नांदेडच्या मोर्चाला मी गेलो होतो त्यावेळेस पण सुकेशिनी आठवलेताईंनी आपलं स्पीच दिलं होतं. एक धडाडीच्या त्या आपल्या प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांना ऐका. उठू नका बरं जागेवरून. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जमलेल्या सर्व माझ्या प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार. आपल्यासाठी, आपल्या रोजगारासाठी येथे अन्न आणि पाण्याचा त्याग करणारे माझे प्रशिक्षणार्थी, उपोषणवीर बंधू आणि भगिनी, तुमचे तर कायम आम्ही ऋणीच राहू. आभार मानून आम्ही मोकळे होणारच नाही, कारण तुम्ही आमच्यासाठी बसलात. तुमचे हे उपकार आहेत आमच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांवर. त्यानंतर तुकाराम बाबा, आदरणीय तुकाराम बाबा, आमच्या घरी 2 पाहुणे आगाऊचे आले, त्यांना खायला काय द्यावं, स्वयंपाक काय करावं, आम्हाला प्रश्न पडते. इथं 2000 प्रशिक्षणार्थ्यांच्या 2 वेळच्या पोटाची सोय आपण करता, हे काम तर तुमचं कौतुकास्पद आहे. आणि त्यानंतर आमचं दुसरं नेतृत्व आदरणीय लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब, एका कन्येचे पिता आहेत, जे वधू पिता आहेत. अवघ्या काही दिवसावर त्यांच्या कन्येचा विवाह सोहळा येऊन ठेपलेला आहे. पण तुम्हा सर्वांना वधू मिळावी, तुम्हा सर्वांना वधू मिळावी, नोकरी सोबत चोकरी मिळावी, म्हणून ते सर्व सोडून इथं आपल्यासाठी येऊन बसलेले आहेत. आणि माझ्या घरी बसलेल्या सर्व प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनींना सांगते, लाईव्ह मध्ये आणि व्हिडिओवर कमेंट करून भागत नाही. तिथं तुम्ही म्हणता मॅनेज झालेत, नेतृत्व म्हणता मॅनेज झालेत, पाकिट मिळाले. तुम्हाला काय करते, इथं घरदार सोडून 15 दिवस घराच्या बाहेर राहणार. या मंत्र्याला भेट, त्या मंत्र्याला भेट, या आमदाराची भेट घ्या, त्या आमदाराची भेट घ्या, या पक्ष प्रमुखाला भेटा, त्या पक्ष प्रमुखाला भेटा, आणि आपलं घरदार सोडून 15 दिवस घराच्या बाहेर राहणं, हे फक्त आपलं नेतृत्व करू शकतं आणि आपल्यासाठीच करू शकतं. त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व माझ्या तमाम बांधवांना, प्रशिक्षणार्थी बांधवांना मी विनंती करते, आवाहन करते, तुम्ही घर सोडा आणि इथं या. इथं तुम्ही आलात तर आपल्याला नक्कीच न्याय मिळेल. आपल्याला काही सरकारचं दान नकोय, आपल्याला आपल्या हक्काचा मान हवाय, दान नकोय, फक्त मान हवाय. आणि आपल्या या राज्याकरती 3 जे मंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री साहेब, ज्यांना आपले बाबा ब्रह्मा विष्णू महेश्वर म्हणतात आणि चाकूरकर साहेब त्रिमूर्ती म्हणतात, त्यांना माझं सांगणं आहे की हे तरुण जे थांबलेले, यांचा अंत पाहू नका. हे हात उपसुकलेले दगडांच्या वर्षावाला, रोकाते लावा कार्यालया देशाच्या प्रगतीला. हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात. हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात. सामर्थ्यानं जावा व्यर्थ, काहीसा अर्थ येऊ द्या रे, हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे. मला सांगा, जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक 60,000, 70,000, 1,00,000 रुपये पगार घेतात आणि माझे प्रशिक्षणार्थी बंधू भगिनी फक्त 10,000 मध्ये खुश आहेत. पण ते सुद्धा घरी बसू नका म्हणत आहेत. साहेब आम्हाला घरी बसू नका, ते 10,000 द्या, 10 मध्ये 2,000 वाढ द्या, 10चे 12 करा, 12चे 14 करा, आम्ही तेवढ्यातच खुश आहोत. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देतो, त्याच्यावर फक्त 1 शून्य द्या, 15,000 रुपये करा, पण आमच्या हाताला रोजगार द्या. आम्हाला लाडकी बहिणीचा निधी हवाय का तुम्हाला? लाडक्या बहिणीचे 1500 रुपये पाहिजे की हक्काचा रोजगार पाहिजे? 1,500 काय बघत मला सांगा, काय बघता? आज प्रत्येक भाजी 30 रुपये पावशिवाय नाही. काय होते 1,500? मला सांगा, या लाडक्या बहिणीच्या 1,500 पेक्षा आजही साहेब बघा, तुमच्या या लाडक्या बहिणी, तुम्ही वारंवार प्रत्येक सभेमध्ये लाडक्या बहिणीचा आणि लाडक्या भावाचा उल्लेख करता, प्रत्येक सभेमध्ये. आणि तुम्ही निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये काय लिहिलं होतं? निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये असं लिहिलं होतं की लाडक्या बहिणीचं मानधन 1500 रुपयावरून 2100 रुपये करू. झालं का? सरकार सत्तेत येऊन 4 ते 5 महिने झाले, कोणाकोणाला 2100 मिळाले? कोणाकोणाला 2100 मिळाले का? आणि लाडक्या भावांना तर कितीतरी घोषणा केल्या होत्या, आम्ही तुम्हाला बेरोजगार होणार नाही, तुम्हाला तिथेच परमनंट करू, कायमस्वरूपी रोजगार मिळू. काहीही नाही. काल माझी एक भगिनी छत्री लावून बाळाला मांडीवर घेऊन बसली होती. ही वेळ तुम्ही आमच्यावर का आणली नाही? ही वेळ तुम्ही आमच्यावर का आणली? आम्ही जिथं होतो तेच तरी बरे होतो की इथं इतकं धुकं पडलं होतं, माझे प्रशिक्षणार्थी बंधू झोपले होते. अहो किती थंडी पडलेली आहे, तुम्हाला काय करते त्या एसीच्या रूम मध्ये बसून? तुम्हाला सर्व सुविधा. साहेब एकदा आमदार निवडून आला तर मरेपर्यंत त्याला पेन्शन चालू असते.
आणि फक्त आम्ही 11 महिन्यावर आमची बोलण करते. 11 महिने झाले आमच्या राज्याचे एक अर्थमंत्री असलेले महत्वाचे मंत्री म्हणले की तुम्ही 11 वर्ष काम करा, 11 महिने काम करा, तुमच्या नंतर दुसऱ्या प्रशिक्षणात घेऊ. मग मला सांगा, प्रत्येक निवडणुकीला तेच उमेदवार काय येतात, त्याच घरातले उमेदवार काय येतात? प्रत्येक वेळेला नवे उमेदवार द्या ना, एकाच घराण्याचे उमेदवार का देता तुम्ही? प्रत्येकाला संधी द्या. मग आम्हाला काढणार, दुसऱ्यांना संधी देतात. मग आमदारकीला, मंत्रीपदाला तेच ते चेहरे काय येतात? बरं, तिकीट मिळणार नाही म्हणून या पक्षातून त्या पक्षात कोणा उड्या मारतात. कशासाठी? सत्तेसाठी. त्यांच्या करिअरचा प्रश्न असतो म्हणून. मग आमचं करिअर कुठं गेलं? फक्त 11 महिन्यांसाठी घेतलं होतं का? त्याच्या पुढे आमचं काय? माझा हा सरकारला प्रश्न आहे साहेब, हे तुमची ही वेळ फक्त तुम्ही आमच्यावर आणलेली आहे. माझं स्वतःच लेकरू 3 वर्षाचं घरी आहे. ज्या लेकराला मोर्चा म्हणता येईल ना, मोर्चा म्हणते, माझी मम्मी मोर्चाला गेली म्हणते. 3 वर्षाचं लेकरं सोडून आज मी 4 दिवस झाले इथं आलेले. ते लेकरू रोज म्हणाले, मम्मा व्हिडिओ कॉल, मम्मा तू कधी येते, मम्मा तू कधी येते. ही वेळ फक्त या शासनानं आणली. आणि कशामुळे आणली? चुनावी जुमला म्हणून ही योजना आणली, म्हणून आमच्यावर ही वेळ आलेली. सरकार आता जाग्या व्हा, नाही तर आता हे मिनी मंत्रालय म्हणतात की नाही, त्या निवडणुका तोंडावरच आहेत. फार लांब नाही ही वेळ. सध्या तुम्हाला वाटतच आमची आहे, पण ही वेळ आमची सुद्धा आहे. आता एकदा आम्ही तुम्हाला वोट दिलं आणि आता मात्र आम्ही 100% विचार करू. तुम्ही आता आमचे झाले तरच आम्ही तुमचे होऊ, नाहीतर आम्ही तुमचे होणार का? त्यामुळं जास्तीत जास्त घरी बसलेल्या प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनींना सूचना, विनंती, आव्हान आहे की तुम्ही घरी बसू नका. तुम्ही काहीही झालं तर इथं येऊन बसा. सरकारला आपली ताकद कळू द्या. त्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना सांगते, कामयाबी एक चुनौती है, उसको स्वीकार करो. क्या कमी रह गई है उसे देखो और उसे स्वीकार करो. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, और कोशिश करने वाले की कभी हार नहीं. त्यामुळे माझ्या सर्व प्रशिक्षणार्थी बंधू भगिनींना पुन्हा एकदा विनंती करते, तुम्ही या. इथे हे बसलेले काय वेडे नाहीत, यांना वेळ यांना काय खूपच रिकामा वेळ आहे असंही नाही. चाकूरकर साहेबांच्या घरी लग्न आहे, बाबा काय एवढे रिकामे नाहीत. आणि एवढे बसलेले हजारो प्रशिक्षणार्थी काय रिकाम टेकडे नाही, तरीही येऊन बसलेत आपल्या हक्कासाठी. आणि तुम्ही मात्र युट्यूबवर लाईव्ह बघता किंवा काहीतरी कमेंट करता वेडे वाकडे. हे तुमचं बरोबर नाही. तुम्ही आज जेवढे मला पाहतात त्यांनी आजच्या आज निघा. जर तुम्हाला रोजगार हवा असेल, हक्काची नोकरी असेल, तर तुम्ही नाशिक गाठलंच पाहिजे. एवढं मी तुम्हाला कळकळीची विनंती करते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.